नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा जो आपला भाग आहे पॉडकास्टचा तो खूप खास आहे. म्हणजे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर मी एक व्हिडिओ केला होता. रात्रीचं खेळ चाले आणि कोट्यावधींचे पैसे गेले या अर्थाने तो एक व्हिडिओ होता. शेअर मार्केटचा एक घोटाळा होता, जी केस पुण्यात घडली होती. आणि त्यानंतर खूप प्रतिक्रिया सुद्धा आल्या, खूप कमेंट्स आल्या की आमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय. म्हणजे त्याच्यानंतर एक गोष्ट जाणवली की आपण कितीही सुशिक्षित असलो तरी डबल पैसा होणार या गोष्टीने आपण हुरळून जातो आणि कशात पण पैसे गुंतवतो आणि मग आपल्याला गंडवलं जातं. आणि हे बऱ्याचदा जे सुशिक्षित म्हणजे IT इंजिनियर, डॉक्टर्स असे जे लोक असतात त्यांच्यासोबत होतं. पुण्याच्या केसमध्ये सुद्धा हेच घडलं होतं. पण त्यानंतर पुण्यातल्या अजून 2-3 महत्त्वाच्या घटना आहेत त्या समोर आल्या आणि आज त्याच घटनांविषयी आपण जाणून घेणार आहोत. यात अनेक लोक जे आहेत ते अडकलेले आहेत, कोट्यावधींचे पैसे गेलेले आहेत. आपण कष्टाने सगळा पैसा जमवतो आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवतो आणि मग आपलं नुकसान होतं. म्हणजे हल्ली आपण म्हणतो मेक इन इंडिया, त्याचा चांगला फायदा होतोय. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसं चांगली बाजू आली की वाईट बाजू पण येते. आणि हे जे घोटाळेबाज लोक असतात ना, ते कायम 2 पावलं पुढे असतात. त्यामुळे त्यांना पकडणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अवघड होऊन जातं. पण आज कायदेशीर दृष्टीने आपण याविषयी जाणून घेणार आहोत. कारण या भागानंतर ॲडव्होकेट योगेश जाधव यांनी माझ्याशी संपर्क साधला होता आणि आज तेच आपल्या सोबत आहेत. असे अजून जे घोटाळे आहेत त्याविषयी कायदेशीर बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट योगेश जाधव. नमस्कार सर. आकार DG9 मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. 5 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि आता या केसेसमध्ये ते काम करतायत, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, जसं मी म्हटलं की त्या एपिसोड नंतर तुम्ही संपर्क साधला होता आणि बरीच माहिती दिली होती. पण खरं म्हणजे हे खूप भयंकर आहे. म्हणजे शेअर मार्केट सारख्या गोष्टींमध्ये जेव्हा कोणाला तरी गंडवलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो, आपण विश्वासाने पैसे गुंतवतो, पण नंतर कळतं की अरेच्या हे तर फ्रॉड होतं. तर नेमकी तुमच्याकडे आता जी केस आहे ती काय आहे, ती समजून घ्यायला आवडेल. माझ्याकडे हे सांगायला मला पहिल्यांदा आवडेल की माझ्याकडे जो मॅटर किंवा केस आता जी आलेली आहे ती शेअर मार्केट संबंधाने, शेअर मार्केटच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची का ठरते, तर 2020 आणि 2021 नंतर किंवा त्याच दरम्यान कोरोनाच्या कालखंडामध्ये माणसं जेव्हा घरी होती तेव्हा लोकांना क्विक मनी किंवा पैसे कमावण्याचं साधन जे पाहिजे होतं, त्यामध्ये अशा लोकांनी, काही लोकांनी फायदा उचलत अशा स्पॉन्जी स्कीम्स म्हणा किंवा शेअर मार्केटच्या नावाने वित्तीय संस्था काढून त्याच्या अनुषंगाने दरमहा 10% देऊ, दरमहा 15% देऊ, परतावा फक्त, आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्ये तुमची मुद्दल परत देऊ, या अनुषंगाने अनेक कंपन्या स्थापन झाल्या. त्यातच माझ्या ज्या काही पक्षकार माझ्याकडे आले मागच्या काही 6 महिन्यांमध्ये, त्यांनी काय मला स्टोरी सांगितली की साहेब, आमच्याकडे जे काही आम्ही पैसे भरलेले होते ते अशा वित्तीय संस्थेमध्ये भरलेले होते की त्यांनी आम्हाला दरमहा 10 ते 15% परतावा देऊ त्यांच्या मुद्दलावरती, आणि त्यानंतर साधारणपणे वर्षभरामध्ये दिलेली सगळी रक्कम म्हणजे मुद्दल परत देऊ, म्हणजे दाम दुप्पट आणि त्याच्याही पेक्षा जास्त रक्कम देऊ, याच्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवले गेले होते. आता हे पैसे गुंतवले कसे होते, तर याच्यामध्ये याच्यामध्ये 2 स्टेजेस असतात. एक म्हणजे पहिली स्टेज असते त्यांची कंपनी स्थापन होणे, कंपनीचा मास्टर माइंड, आणि 3 ते 4 त्यांचे अतिशय विश्वासू लोक, आणि त्याच्याबरोबर त्यांनी खाली नेमलेले एजंट, हे त्याच्यामध्ये काम करत असतात. याच्यामध्ये होतं काय की 3 ते 4 एजंट जे असतात ते त्यांचेच हे MLM किंवा मल्टी लेवल मार्केटिंग जे म्हणतो त्याच्यामध्ये आधीच पाळमुळं रोवून उभा राहिलेली ही लोक असतात. ही लोक परत खाली खाली त्यांच्या जी काही संपर्कातली लोक आहेत त्यांना या स्कीम बद्दल माहिती देतात आणि स्वतःचे चेक हवेमध्ये फिरवतात. बघा, हे आमच्याकडे एवढे चेक आहेत, आम्हाला एवढा परतावा आला, हे मागच्या काही महिन्यांचं ते स्टेटमेंट दाखवतात. मग याला भुलून माझ्या काही पक्षकारांनी त्यांची राहत्या घराच्या समोरची गोठ्यातली जनावरं विकून, बायकांच्या घरच्या महिलांच्या अंगावरचे दागिने विकून, काहींनी स्वतःच्या जमिनी घरं गहाण ठेवून लाखो रुपये, माझ्याकडे आता जे काही पक्षकार आहेत, क्लायंट आहेत, त्यांनी एकानेही 6 लाखांच्या आतमध्ये गुंतवलेलं नाही. ते काही प्रत्येकाची ही रक्कम काही कोटींमध्ये जाते. तर मग पुढे होतं काय की ही रक्कम जेव्हा त्या वित्तीय संस्थेकडे दिली जाते, ती वित्तीय संस्था त्याचा वापर कशा प्रकारे करते, तर ट्रेडिंगच्या नावाने किंवा गुंतवणुकीच्या नावाने पैसा घेतला जातो. परंतु ज्यांनी कंपनी स्थापन केलेली आहे त्याचबरोबर ज्या पार्टनर्सच्या नावावरती ती कंपनी आहे
त्या एकालाही ट्रेडिंगचा, गुंतवणुकीचा आणि शेअर मार्केटच्या मचा सुद्धा गंध नसतो. यांना फक्त एक लूप होल माहिती असतं की आपण हे पैसे घेतो आणि हे पैसे फक्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने फिरवायचे आणि तेच P2Pच्या माध्यमातून दुबईला किंवा तत्सम देशांमध्ये डॉलर्सच्या माध्यमातून ट्रान्सफर करायचे आणि या लोकांना सांगायचं की आता आम्ही परतावा देऊ शकत नाही आणि अशा पद्धतीनं हा मॅटर क्लोज करायचा प्रयत्न करतात. आणि ज्यांनी पैसे खूप याच्यामध्ये खाल्लेले असतात ते पार्टनर्स दुबईला सेटल होतात आणि बाकीचे उरलेले जे पार्टनर्स आहेत ते इथेच दुसऱ्या नावाने कंपनी स्थापन करतात. अच्छा. हा, आणि दुसऱ्या नावाने कंपनी स्थापन करून जुन्या गुंतवणूकदारांना आमिष दिलं जातं की सर किंवा मॅडम जे काय साहेब आमच्याकडे आता काय झालेलं आहे, आम्ही डेटा ट्रान्सफर किंवा डेटा मायग्रेशन अशी कारणं दिली गेली जातात आणि ही कारणं दिली गेल्यानंतर पुढे होतं काय की दुसरी कंपनी स्थापन केली जातात आणि तुमचे पैसे या मार्गातून आम्ही तुम्हाला परत देऊ, परंतु आम्हाला या कंपनीमध्ये थोडंसं कलेक्शन तुम्हाला द्यावं लागेल. पुन्हा त्याच लोकांना गंडा घातला जातो आणि कमीत कमी जर का एखाद्याने 20 लाख रुपये गुंतवलेले असतील तर त्याच्याकडून अजून 10 ते 12 लाख 15 लाख काढले जातात आणि त्याच कंपनी फक्त माणसं तीच, पार्टनर्स तेच, मोडस ऑपरेंडी तीच, फक्त कंपनीचं नाव बदललेलं असतं. तर याच्यामध्ये जर का हे महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये कोणी जर का शिकवलं असेल किंवा माझ्या दृष्टिक्षेपामध्ये पहिल्यांदा आला असेल तर 2020-21 मध्ये अविनाश राठोड आणि त्यांच्या पत्नीवरती आता पकड वॉरंट किंवा लुकआउट नोटिसा जारी केलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की ही जी मंडळी आहेत यांनी त्यांच्या पार्टनर सोबत मिळून हा फ्रॉड कसा एक्झिक्यूट करायचा हे जवळपास जे काही फ्रॉडस्टर्स लोक आहेत, जे काही असे आमिष दाखवून फसवणारे लोक आहेत, अशा लोकांना त्यांनी एक हे सांगायला करायला सुरुवात केली की बाबा, म्हणजे त्यांनी थोडक्यात अप्रत्यक्षरित्या शिकवलं आणि त्यांचं बघून मोडस ऑपरेंडी सेम आहे, फक्त ऍग्रीमेंट सेम, बोलण्याची पद्धत सेम. त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये मी एक 6 ते 7 कंपन्यांचा अभ्यास केला स्वतः. तर 7 कंपन्यांमध्ये असं आढळून आलं की त्यांच्यामध्ये जो अविनाश राठोडच्या ऑफिसमध्ये पुण्यात बाणेरमध्ये जो लेमन टी दिला जायचा तोच लेमन टीची कॉपी सुद्धा ह्या 7 ऑफिसने केली. अच्छा. म्हणजे चहापर्यंत यांनी अग्रीमेंट पासून चहापर्यंत सगळ्याची कॉपी. आणि फक्त काय, आणि लोक तरीही भुलतात का, तर ज्यांच्याकडे जास्ती पैसे आहेत ते म्हणतात ठीक आहे 10 लाख बुडले तर बुडले. आणि काही लोकांवरती रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, काही लोकांवरती दुसऱ्या जबाबदाऱ्या असतात की ज्यांना लवकर पैसे पाहिजे असतात, अशी लोक पैसे गुंतवतात. याच्यामुळे दोन्ही प्रकारचे, ज्यांच्याकडे पैसे आहेत तीही आणि ज्यांना पैशांची गरज आहे ते कर्ज काढून, जनावरे विकून, दागिने विकून पैसे उभारतात आणि याच्यामध्ये फसली जातात. म्हणजे झटपट पैसे पाहिजे या नादात लोक याच्यात अडकतात. पण हे जे या ज्या कंपन्या असतात हे त्यांचे जे क्लायंट असतात, म्हणजे ज्यांना गंडा घालायचा आहे त्यांना शोधून कसं काढतात, म्हणजे कुठे ऍड करतात? शोधून कसं काढलं जातं तर याच्यामध्ये केलं काय जातं की पहिल्यांदाचे कोर यांचे 5 पार्टनर्स असतील, 6 असतील, हे काय करतात, पहिल्यांदा कंपनी स्थापन करतात. कंपनी स्थापन कशी करतात तर जे कोणी CS असतील, CA असतील, आता त्यांना या पुढच्या फ्रॉडचा गंध काही नसतो. पण हे करतात काय की आम्हाला 100 LLP ची स्थापना करून पाहिजे, एस्टॅब्लिशमेंट इनकॉर्पोरेशन करून पाहिजे. 100 LLP समजा त्यांनी इनकॉर्पोरेट करून घेतले, पार्टनर्स सेम असतात, इकडे इकडे पार्टनर्स बदललेले असतात, परंतु मग ही एकदा 100 LLP त्यांच्याकडे आल्या, म्हणजे 100 हा आकडा एक हायपोथेटिकली स्पीकिंग की 100 असा असू शकतो, त्यांच्या त्या जो काही फ्रॉड आहे त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर पुढची स्टेप काय असते यांची की स्वतः ते काही अमाऊंट या कंपनीमध्ये पोर करतात, म्हणजे भरतात. काय भरतात, समजा एक 2 ते 4 कोटी भरलेले असतील, तेच काही जण MLM करणारे जे महाराष्ट्रातले चांगले चेहरे आहेत किंवा ज्यांना समाजामध्ये मल्टीलेवल मार्केटिंगमध्ये किंवा इतर व्यवसायांमधून अशा लोकांना पकडलं जातं की साहेब आम्ही तुम्हाला एवढे एवढे रिटर्न्स देतो, हे करा. मग त्यांच्याकडून आधी गुंतवणूक घेतली जाते, त्यांना 1, 2 ते 3 महिने रिटर्न्स दिले जातात आणि रिटर्न्स दिल्यानंतर ही मंडळी कामाला लागते. का तर ही जी दुसरी फळी असते ही एजंट्स लोकांची, ह्या एजंट लोकांना ते कमीत कमी समजा 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली तर 20 ते 30 लाख रुपयांचं त्यांना आमिष दिलेलं असतं आणि तसे स्वरूपामध्ये त्यांनी कमिशन घेतलेलं सुद्धा असतं. म्हणजे ते एकाने समजा 2 ते 3 कोटींचं कलेक्शन लोकांमधून गोळा करून घेतलं, समाजामधून त्यांनी कंपनीला दिलं त्या एजंट लोकांनी, तर त्या एजंट लोकांना कमीत कमी 1 कोटीमध्ये 20 ते 30 लाख रुपयांचं कमिशन नुसतं याच्या मागे मिळत असतं. अच्छा. मग ही अशा पद्धतीनं ही लोकांना फसवण्याची स्कीम चालू होते. आणि बऱ्याचदा अशा घटनांमध्ये जो मेन असतो तो कुठेतरी परदेशात असतो, पण तो कधी सापडतो का, म्हणजे तो आकाचा आका का तिकडेच असतो, असं काही आहे?
तर याच्यामध्ये होतं काय की आकाचा आका तुम्ही म्हणालात तसं याच्यामध्ये होतं काय की जो मेन मास्टर माइंड जो असतो त्याच्याकडे सगळ्या चाव्या असतात. तो काय करतो की पहिले याच्यातले जास्तीत जास्त पैसे दुसऱ्या देशामध्ये पाठवायचे आणि तिथून ते वळते करून जिथे पाहिजे तिथे आपल्याला त्या डेस्टिनेशनवरती ठेवून द्यायचे तिकडच्या अकाउंटमध्ये, तिकडच्या शेल कंपन्या चालू करायच्या. आणि इथून एकदा त्यांचं टार्गेट पूर्ण झालं किंवा टार्गेट म्हणण्यापेक्षा खालून पैसे येणं बंद होते किंवा लोक कुठेतरी याला लिमिट असतं. म्हणजे असं काही पैशांचं झाड अस्तित्वात नाही की ते कायम यांना पैसे देत राहणार कोणीतरी आणि हे वाटत राहणार. याच्यामध्ये काय होतं की कुठून तरी यांना समजतं की बाबा आता यांच्या अकाउंट्स यांना सीए सांगतो, यांचे अकाउंट्स बघितले की यांना कळतं की खालून पैशांचा ओघ जो आहे तो कमी झालेला आहे. मग हे काय करतात की बाबा बस आता ऑफिस एका दिवसात बंद होत नाही. यांचे मोडस ऑपरेंडी काय असते, हे आधी दुबईला जातात. का तर यांचा जो मास्टर माइंड असतो त्याचं ज्या मास्टर माइंडची ओळख जी असते ह्या कंपनीमध्ये आणि सगळ्या इन्व्हेस्टरमध्ये की आमचे सर जे आहेत ते खूप मोठे ट्रेडर आणि खूप मोठे काहीतरी चाणक्य आहेत या शेअर मार्केटच्या विषयातले. आणि अशी इमेज पसरवलेली असते की आता आमचे सर जे आहेत ते फॉरेक्स मध्ये आता आपल्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत दुबईमध्ये. आता भारतामध्ये फॉरेक्सचे लॉज वगैरे असं काही नाही, करावं किंवा करू नये याच्यामध्ये द्विधा मनस्थिती असते. आता दुबईमध्ये त्याचे लॉज आहेत. दुबईमध्ये फॉरेक्स तुम्ही बिनदिक्कत करू शकता फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये. तर ते दुबईमध्ये आमचे सर आता दुबईमधून ट्रेडिंग करणार आहेत, परतावा जास्त मिळणार आहे आपल्याला. मग सगळे लोक उतावीळ होतात की आता आपल्याच सरांना दुबईला लवकरात लवकर पाठवायचंय. आणि त्यांना हे कळत नसतं की ते स्वतःचीच प्रेतयात्रा काढायच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या सरांना दुबईला पाठवून देतात. तिथून मग सांगितलं जातं, एक झूम मीटिंग ऑर्गनाईज केली जाते आणि तिथून सांगितलं जातं की आता खूप मोठा लॉस झालेला आहे. का तर आम्ही स्टॉप लॉस नाही लावलेला, का तर अचानक मार्केट फिरलं. कसं ते सरांनी तर तुम्ही बघितलं असेल, इतके ट्रेड केले तितके ट्रेड केले, स्क्रीनशॉट्स तुम्ही बघितलेले असतील आणि सगळे स्क्रीनशॉट्स हे तुम्हालाही माहिती आहे की कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा एडिट करता येतात. प्रॉफिट हे फक्त दाखवण्यापुरतं स्क्रीनशॉट पुरतं असतं, परंतु त्यांनी लाईव्ह ट्रेडिंग कधीही केलेलं नसतं. कारण जसं मगाशी मी म्हणालो शेअर मार्केटच्या मचा सुद्धा यांना कधीही अभ्यास आणि इतिहास माहीत नसतो. मग हे याच्या दृष्टिकोनातून दुबईला गेलेले असतात. दुबईमधून होतं काय की हे एकदा सांगतात की बाबा आता लॉस झालेला आहे, लॉस झाल्यामुळे आम्ही आता काही महिने परतावा देऊ शकत नाही. म्हणजे आता थोडंसं जिओ पॉलिटिकली बघायला गेलं तर चीन एक स्ट्रॅटेजी वापरतो की ते अचानक काही करत नाही. आता तैवानवरती त्यांना काही करायचंय तर ते हळूहळू म्हणजे ते थोडंसं एक स्ट्रॅटेजी वापरतात की बाबा हळूहळू करायचं. म्हणजे तैवानच्या बाजूने ते जहाज फिरवतील, मग नंतर त्यांच्या एअरस्पेस मध्ये जातील, मग नंतर त्यांच्या बाजूने त्यांच्या हद्दीमध्ये ते मिसाईल्स टाकतील, तिथे युद्धाभ्यास करतील. मग ते तशा दृष्टिकोनातून हे लोक काय करतात की हळूच पहिल्यांदा सांगणार काही महिने 5 महिने थांबा, आम्ही मार्केटमधून पैसे उचलत आहोत, पुन्हा आमचे सर खूप मोठी ट्रेडिंग करणार आहेत, खूप चांगली गुंतवणूक करणार आहेत आणि आता तुम्हाला रिटर्न्स दिले जाणार आहेत. मग 5 महिने लोक थांबतात. का तर पहिले काही महिने त्यांना रिटर्न्स आलेले असतात. मग एखाद्याने समजा 10 लाख रुपये भरले तर पुढचे काही महिने हा थांबू शकतो. का तर बाबा एवढे तर साहेबांनी 5 लाख रुपये तर परत देतील. मग परत 5 महिन्यांनी काय होतं की मग माणसं सारखी मागे लागायला लागतात. 4था महिना संपत आला, 5वा महिना सुरू झाला की आणि मग बरोबर 5व्या महिन्यामध्ये परत झूम मीटिंग होते की आता मार्केटमधून फंड्स लवकर अवेलेबल होत नाहीये, मग थोडं अजून थांबावं लागेल. हे स्टेप बाय स्टेप म्हणजे काय करतात की यांना खच्चीकरण करून टाकायचं मानसिकपणे. आणि मानसिकपणे एकदा हे खच्ची झाले की पुढे ही लोक केस उभा करत नाहीत. आणि या अनुषंगाने एखाद्याने केस उभा जरी करायची असेल तरी ग्रुप तुमच्याकडे येणार कुठून, एवढी लोक येणार कुठून? का तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल, वकिलांची फीस द्यावी लागेल, पुन्हा न्यायालयामध्ये जावं लागेल. हा एक माणूस बघू शकत नाही. ग्रुप जर का असेल, एका ग्रुपने एका समूहाने जर का यांच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर याच्यामध्ये काय होतं, तुम्ही समजा या तारखेला तुम्ही 2 जण गेले, पुढच्या तारखेला 2 जण गेले, याच्यामध्ये गोष्टी होतात. परंतु आता होतं काय की मग यांनी ग्रुप कधीही पडून दिलेले नसतात. लोकांनी समजा हॉटेलमध्ये जेवण जरी त्यांनी ठेवलेलं असेल, या आता जशी माझ्याकडे जी केस आहे शेअर मार्केटच्या फ्रॉड संदर्भात, यांनी काय केलेलं, जसं एखाद्या बॉलिवूड मधील सितारा त्यांच्या आयफा अवॉर्ड्स मध्ये जसा क्रेन मधून खाली येतो, जमिनीवरती उतरतो आणि अवकाशातून कोणीतरी आलं किंवा एखादी तारका जमिनीवरती येते, तशा यांच्या क्रेन मधून एंट्रीज. लोकांचे एका पार्टीसाठी म्हणजे मोठी मोठी मैदानं बुक करायची, मोठ्या मैदानावरती मोठे इव्हेंट्स घ्यायचे
आणि याच सगळ्या लोकांचे एका इव्हेंटचा खर्च हा राज ठाकरे साहेबांची सभा म्हटलं तरी काही लाखांमध्ये असतो, यांचा त्याच्याही पुढे जातो, हा काही कोटींमध्ये खर्च करतात. म्हणजे फक्त मी कम्पॅरिझनसाठी सांगितलं. तर मग विषय काय असतो, कुठल्याही राजकीय नेत्याची सभा म्हटलं तर काही लाखांमध्ये जातो, हे काही कोटींमध्ये खर्च करतात. म्हणजे याचं कारण काय की इन्व्हेस्टरचा पैसा आहे, फुकटचा पैसा, यांना पैशांची जाण नाही, यांच्या पार्ट्याच इथे होतात. नंतर यांच्यामध्ये जे MLM करणारी लोक असतात, जे एजंटची फळी असते, त्या एजंटच्या फळीला हे थायलंडची टूर ऑफर करणार, दुबईची टूर ऑफर करणार, आणि या टूरमध्ये पार्ट्या चालतात, हे मोबाईल सगळ्यांचे बाहेर ठेवणार, मस्तपैकी पार्टी करणार, आणि पुन्हा एजंटला भारतामध्ये पाठवायचं, पुन्हा अजून कलेक्शन गोळा करायचं. हे अशा पद्धतीने म्हणजे हा एक सापळा आहे. बरोबर. आता हा शेअर मार्केटचा एक घोटाळा झाला, पण असे अनेक घोटाळे, त्यामध्ये अजून एक येतो ट्रॅव्हल अँड टुरिझमचा, तर त्याची पण केस तुमच्याकडे आहे, तर तो नक्की कसा होतो? ट्रॅव्हल अँड टुरिझमचा घोटाळा म्हणजे एखाद्या चित्रपटाची पटकथा चालावी, त्या पटकथेप्रमाणे हा फिरणारा सापळा आहे. याच्यामध्ये काय होतं की तुम्ही रिलायन्स मार्टच्या बाहेर गेलेला असाल, तुम्ही समजा डीमार्ट मध्ये गेलेला असाल, तुम्ही समजा मल्टिप्लेक्स मधून एखादा चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर आलेला असाल, तर तुम्हाला एक टोकन घेऊन एक व्यक्ती, एक महिला किंवा एक मुलगा समोर येतो आणि तो म्हणतो, सर किंवा मॅडम, तुम्हाला असं असं एक लकी ड्रॉ आहे, तुम्हाला याच्यामध्ये नाव नोंदवता येईल, तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग ते तुम्ही लिहित असताना पहिलं अक्षर लिहितात, तोपर्यंत विचारतात तुम्ही मॅरिड आहात, तुमचं लग्न झालंय, तुम्ही हो म्हणालात ते पुढचं भरून देतात, तुम्ही नाही म्हणालात ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही तुमच्या भावाचं नाव लिहा, शेजाऱ्यांचं नाव लिहा, तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं लिहा, त्यांना पाठवा. आणि तरीही मग ते तुम्ही जेव्हा भरून देता, फक्त विदिन 2 days, फक्त 2 दिवसांच्या आतमध्ये त्यांना फोन आलेला असतो, तुम्हाला फोन आलेला असतो की तुमचं लकी ड्रॉ मध्ये तुम्ही विजेते आहात आणि तुम्हाला आमच्या ऑफिसला या ठिकाणी यायचं आहे, आणि या ठिकाणी ऑफिसला येऊन पुढे तुम्हाला तुमचे गिफ्ट्स कलेक्ट करायचे, आणि ते गिफ्ट्स कलेक्ट करायला बोलवलं जातं. समजा मला फोन आला आणि मी सांगितलं नाही, माझी पत्नी आजारी आहे किंवा मी आजारी येऊ शकत नाही, मग एकट्याने आलं तर चालेल का? नाही, तुम्हाला कपल म्हणूनच यायचंय, बायको असलीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही यायला तयार नसाल तर ते भावाला पाठवा, तुमच्या नातेवाईकांना पाठवा. आणि तुम्ही जेव्हा तिथे त्या समोर ऑफिसमध्ये जाता, तेव्हा ऑफिसमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की राऊंड टेबल ठेवलेले असतात, तुम्ही, तुमची बायको आणि एक त्यांचा एजंट, असे लोक बसलेले असतात, आणि फक्त ते जड जड आणि फ्लुएंट इंग्लिश मध्ये ते बोलत असतात. आणि त्यांना कितीही समोर तुम्ही मराठी बोलायचा प्रयत्न केला तरी ते इंग्लिश मधून तुम्हाला कन्व्हिन्स करायचं. म्हणजे आमची खूप प्रीमियम आणि एक जो इंग्रजी मानसिकता भरलेली आहे की इंग्लिश बोललं म्हणजे आम्ही थोडं प्रीमियम लेवलला गेलो, तर त्या मानसिकतेद्वारे ते थोडंसं त्यांना सबकॉन्शियसली ट्रॅक करायचा प्रयत्न करतात. आणि ते पुढे जेव्हा राऊंड टेबलवरती तुम्ही तिथे बसता, तिथे खूप शेजारी 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 असे टेबल असतात. का तर त्यांनी तुमच्याप्रमाणे हजारो लोकांना ही कुपन दिलेले असतात, हजारो लोकांना एक डे बाय डे बोलवत असतात, आणि त्यांच्याकडे जागा मर्यादित असते आणि खूप लाऊड म्युझिक लावलेलं असतं हाय बीट्स वरती. आणि तुमचं लक्ष फक्त त्या समोरचा माणूस काय सांगतो त्याच्यावर असतं. समोरचा माणूस तुमच्याकडे काय सांगतो, तर सर आणि मॅडम तुमच्याकडे लास्ट टुरिस्ट डेस्टिनेशन कोणतं होतं, तुम्ही फिरायला गेलेलं ठिकाण कोणतं. तर याच्यामध्ये फिरायला गेलेलं ठिकाण, त्याच्यानंतर ते विचारतात तुम्ही राहता कुठे, आणि त्याच्यानंतर विचारतात की तुमच्याकडे गाडी कोणती आहे किंवा मॉडेल कोणतं, कोणत्या कंपनीची. तर मग याच्यामध्ये दर्शकांना प्रश्न पडलेला असू शकतो की या 3 गोष्टी विचारायचं कारण काय. तर ते या 3 गोष्टींमधून समोरच्या माणसाची ऐपत काढतात. शब्दांसाठी माफ करा, परंतु ही गोष्ट तिथे होते. आणि या गोष्टीनुसार जर का त्या माणसाची ऐपत काढली गेली तर त्या माणसाला जास्तीत जास्त पैशांचा, किती पैशांचा आपण गंडा घालू शकतो हे त्याच्यामधून अभ्यासलं जातं. तो त्यांचं ट्रेनिंगच त्या लोकांचं तसं झालेलं असतं. आणि झालं की बाबा त्यांनी समजा XYZ गाडी ABC नगरामध्ये राहतात आणि बाबा हे या ठिकाणी गेलेले असतात. तर महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी जे काही आपली बांधव आहेत त्यांच्यामध्ये आपलं पहिलं टुरिस्ट डेस्टिनेशन कोणतं, तर आपलं पहिलं टुरिस्ट डेस्टिनेशन हे आपलं देवस्थान आहे, ते आपलं कुलदैवत आहे. परंतु हे सांगताना खूप चांगले चांगले हॉटेल्सचे फोटो, चांगले चांगले असणारे इमारती, बिल्डिंग, आणि तिकडचं जे काही दाखवणार आहे किंवा तिकडं टुरिस्ट अट्रॅक्शन काय काय हे ते खूप चांगल्या रीतीने प्रेझेंट करतात आणि आपल्या महिलांना ते टार्गेट करतात. जर का तुम्ही अनुभवलं असेल कधी किंवा तुमच्या मित्र याच्यामध्ये फसला गेला असेल, तर याच्यामध्ये एक गोष्ट असेल
की ते पुरुषांना कधीच बोलणार नाही, ते फेस टू फेस फक्त महिलांना टार्गेट करणार, ताई दीदी म्हणणार, मॅडम म्हणणार, काही करून त्यांना एक टार्गेट असतं की यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे काढायचे. पुढे काय होतं की इथून हे ठरलं, तुमची ऐपत काढली गेली, याच्यानंतर मग फक्त ते तुम्हाला टुरिस्ट पॅकेज सेल करतात. तुम्हाला काहीच करायचं नाही, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात चांगली टुरिस्ट कंपनी आम्हीच आहोत असं करतात. आणि एखादा सुज्ञ माणूस तिथे असला, त्याने विचारलं की एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही का करताय, तर एवढ्या कमी पैशामध्ये करण्याचं कारण काय, तर आमची कंपनी जी आहे ती मार्केटमध्ये आता आलेली आहे, त्या कंपनीच्या मार्केटिंगसाठी आम्ही करतो. हे रिझन तिथे दिलं जातं आणि हा तिथल्या तिथे प्रश्न दाबला जातो. मग जशी महिला कन्वर्ट होते तसं महिला कन्वर्ट झाली की तिथून पुढे तिथे गेम झालेला असतो थोडक्यात, आणि तिथून पुढे त्यांच्याकडून पॅकेज सेल आउट झालेलं असतं. मग पुढे काय करतात की एखादा सुज्ञ माणूस अजून तिथे असतो, मग तो काय विचारतो, नाही सर आमच्याकडे गॅरंटी काय, तर ते अग्रीमेंट घेऊन येतात. आणि ते अग्रीमेंट घेऊन आले की ते अग्रीमेंट घेतल्यानंतर म्हणतात काय ना सर फॉर्मॅलिटीजसाठी तुम्हाला विश्वास बसावा म्हणून, हे बघा ही आमच्या माणसाची सही इथे असेल, हे सगळं आमचं इथे डिटेल्स आहे, तुम्हाला काय काय त्याचं डिटेल्स इथे आहे, फक्त तुम्ही सही करा. आणि मधल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेजवरती माझ्याकडे जो मॅटर आलेला आहे, केस आलेली आहे, त्याच्यामध्ये तिसऱ्या पेजवरचा 7वा पॉईंट जो आहे, 7वा त्याचा पॅराग्राफ जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की हे जर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रद्द केलं किंवा या सर्व्हिसेस तुम्हाला भविष्यात नको असतील तर तुम्हाला फक्त 60% पैसे परत केले जातील, आणि याच्यावरती तुम्ही सही केलेली असते. मग विषय काय होतो, जरी तुम्ही कोर्टाचं दार ठोठावण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही स्वतःच ऍग्री झालेला असता की आम्ही 60% पैसे परत घेणार. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या दिवशी सही करता आणि पैसे देता ते 40% पहिले प्रॉफिटमध्ये असतात. तर आता पुढे काय होतं की अचानक हे ऑफिस गायब होतं, माणसं गायब होतात, सगळे फोन बंद येतात. तरी त्यातला एखाद दुसरा फोन मुद्दामून चालू ठेवला जातो का, तर कुणी अचानक एकदम हायपर होऊन लिगल ऍक्शन घेऊ नये. मग याच्यावरती केलं काय जातं की बाबा आम्ही आहोत, इथेच आहोत, ऑफिस थोडंसं रिनोव्हेशन चाललेलं आहे, त्यामुळे आतल्यात चालू आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कुठं जायचं असेल सांगा. जो लिगल ऍक्शन घ्यायला पुढे येतो त्याची फक्त पूर्तता केली जाते किंवा त्याचे पैसे दिले जातात का, तर त्या माणसाने शांत बसावं, म्हणजे पुन्हा कुठला ग्रुप येत नाही. माझ्या बाबतीत झालं असं काय की माझ्याकडे जे पक्षकार आले, क्लायंट आले, त्यांनी काय केलं हुशारी, त्यांचं नाव आहे, जे पहिले आले जे पुढाकार घेऊन करतात त्यांचं नाव अक्षय गाडेकर. त्या अक्षय गाडेकर साहेबांनी काय केलं, सरळ हाताने A4चं पेज घेतलं, त्याच्यावर लिहिलं की ही कंपनी अशी अशी पळून गेलेली आहे, जर का आमच्याप्रमाणेच इतर कोणाची फसवणूक झाली असेल आणि कायदेशीर कारवाईत सहभागी व्हायचं असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आणि ते त्या कंपनीच्या दारावर चिकटून आले जुन्या ऑफिसमध्ये. अच्छा. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना जवळपास 300 कॉन्टॅक्ट, त्यांना 300 लोकांनी संपर्क साधला. किती फसले होते. हो, आणि 300 लोकांनी संपर्क साधल्यानंतर पुढे होतं काय की यांचा ग्रुप तयार होतो, आणि ग्रुप तयार झाल्यानंतर त्या 300 पैकी हे 40 जण जे आहेत, जे आता माझे पक्षकार आहेत, तर त्या 40 जणांनी पुढे हा न्यायालयीन लढा लढवायचं ठरवलं. आणि पुढचे आता लाईनअप आहेत, पण ते पुढचे म्हणतायत की म्हणजे काहींना न्यायव्यवस्थेवर कधी विश्वास असतो कधी नसतो. आणि काय असतं की या फ्रॉडमध्ये विषय काय होतो की कोणाची 1 लाख, कोणाची 1.5 लाख, कोणाची 50,000 अशी रक्कम असते. मग याच्यामध्ये काय होतं की माणसं म्हणतात ठीक आहे आता गेली रक्कम जाऊ द्या, पुन्हा वकिलांसाठी, कोर्टासाठी, पोलिसांकडे पैसे का घालवायचे. मग याच्यामध्ये हा ग्रुप एकत्रित झाल्यामुळे, हा एकत्र 40 जणांचा ग्रुप असल्यामुळे पैसे कमी लागतात तुम्हाला, कोर्टमध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये, वकिलांसाठी पैसे कमी खर्च करावे लागतात. मग याच्यामध्ये पुढे काय होतं की हा ग्रुप झाल्यानंतर ते चंदननगर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन इकडे त्यांनी त्यांच्या केस संदर्भात ते खूप फेऱ्या मारत राहिले फेब्रुवारी 2024 पासून. मग आज उद्या करत करत 6 महिने उलटून गेले, तरीही याच्यावरती काहीच ऍक्शन त्यांना दिसले नाही. मग ह्यांनी ह्या 40 जणांनी थेट पुणे आयुक्तालयामध्ये पुणे कमिशनर जे आहेत त्या CP साहेबांकडे गेले आणि त्यांना सगळी झालेली घटना सांगितली. त्यांनी परत खाली पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की यांचा गुन्हा अजून नोंद झालेला नाही, नोंद करून घ्या. तर यांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे तो फक्त BNS म्हणजे IPCच्या जाग्यावरती आता भारतीय न्याय संहिता जे आलेलं आहे त्याचं कलम 316 ते आहे ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघात केला, आणि कलम 318 म्हणजे जे पूर्वीचं 420 कलम होतं IPCचं त्याच्या जागी आता जे आलेलं आहे ते कलम 318. त्या 318च्या हिशोबाने त्यांनी फक्त गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये एक वकील म्हणून मी सांगायला गेलो तर फक्त 2 कलमांवरती केस उभा केली.
आता आम्ही पुढे केस नेत आहोत. पुढे केस नेल्यानंतर आम्ही आता ॲडिशन ऑफ सेक्शन्सचे अर्ज, बाकीचे अर्ज, मग जे आम्हाला सेक्शन्स पाहिजेत त्यानुसार आम्ही अर्ज करणार. म्हणजे कोर्टाला बरोबर वाटेल त्यानुसार ते सेक्शन्स ॲड होणार. बरोबर. ही अशी प्रोसेस पुढे चालणार. म्हणजे पूर्ण तयारीनिशी हे जे घोटाळेबाज लोक असतात ते उतरतात आणि त्यामध्ये लोकांना अडकवतात. आता तुम्ही जो उल्लेख केला की खराडी पोलीस स्टेशन हा तर पुण्यातला IT एरिया आहे, म्हणजे चांगला सुसंस्कृत सुशिक्षित असा लोकांचा एरिया. शेअर मार्केटच्या घोटाळ्यात पण टार्गेट ऑडियन्स असाच असतो की जो शिक्षित आहे. पण आता तुमच्याकडे केस चालू आहे, कोट्यावधींचा गंडा आहे, लाखांचा गंडा आहे, हे अडकलेले पैसे परत मिळणार का? प्रश्न जो मला 40 पक्षकारांनी आणि इकडे जे काही 20-25 पक्षकार शेअर मार्केटमध्ये त्यांनी सेम प्रश्न विचारला की साहेब आमचे पैसे मिळणार का. तर याच्यामध्ये काय होतं की आता 2 भाग आहेत, 2 केसेस वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये ते आता पहिली जर का शेअर मार्केटची केस घेतली तर याच्यामध्ये काय होतं की आम्ही MPID कायदा आणि त्याच्या आजूबाजूला जे फसवणुकीचे आणि बाकीचे जे गुन्ह्यांची जी कलमं आहेत त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत. ही जी केस आहे आमचे आता बऱ्यापैकी जबाब आमच्या लोकांचे झालेले आहेत. इथून पुढे आता जे गैर अर्जदार किंवा जे आरोपी असतील त्यांचे जबाब येणं बाकी आहे. मग आता याच्यामध्ये पैसे परत येणार का, तर निश्चितपणे मी प्रयत्न करतोय की पैसे हे लोकांचे परत आले पाहिजेत. पण ही जर का न्यायालयीन लढाई वाढलीच तर आणि याच्यावरती MPID या कायद्याअंतर्गत सेक्शन 3 नुसार MPIDच्या सेक्शन 3 नुसार गुन्हा दाखल झाला तर याच्यामध्ये कोर्ट जेव्हा पुढे जामिनासाठी हे गैरअर्जदार उभा राहतात तेव्हा जामिनासाठी कोर्ट त्यांना पहिलं हेच विचारतं की बाबा तुम्ही एवढ्या लोकांना गंडा घातलेला आहे तर तुम्ही काहीतरी रक्कम कोर्टामध्ये जमा करा. कोर्टात काही रक्कम जमा केल्याशिवाय, मी मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये असं बघितलं आहे की कोर्टात काही रक्कम जमा केल्याशिवाय कोर्ट जामीन देत नाही, कधी तर MPID कायदा असेल तर. मग ही शेअर मार्केटमध्ये हे चान्सेस आहेत. दुसरा जो मी बोललो की जो ट्रॅव्हल अँड टुरिझमचा आहे, तर ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या मध्ये काय झालेलं आहे, ते आधीच 60% रक्कम देतो म्हणतात पण लोकांची 40% रक्कम तशी उडते. तर याच्या अनुषंगाने आम्ही कोर्टासमोर प्लीडिंग काय करत आहोत, तो आता थोडासा भविष्याचा भाग आहे, त्यातलं फक्त काही हिंट्स देतो की आम्ही हे सांगत आहोत की 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 5 व्यक्ती, 10 व्यक्ती त्यांनी स्वतःहून सह्या केलेल्या असते की बाबा आम्हाला हे 7वा पॉइंट जो आहे, जो 2ऱ्या-3ऱ्या पानावरती आहे की ज्याच्यामुळे फक्त 60% पैसे परत येत आहेत, 40% देत नाही आहात, हे जो काही त्यांचा डिफेन्स आहे, तर हे 10 व्यक्तींपर्यंत 12 व्यक्तींपर्यंत वाचलेला असेल नसेल किंवा काहींनी मुद्दामून सहाय्य केले असतील हे आपण मानतो. पण जेव्हा 300 लोक एकत्र येतात, म्हणजे माझ्या एकट्याचे पक्षकार जर का 40 असतील आणि बाकीच्यांचे सगळे मिळून जर का 300 लोक एकत्र येत असतील तर याच्या अनुषंगाने होतं काय की 300 लोक एकत्र आल्यावर 300 लोक मुद्दामून तर सहाय्य करणार नाही किंवा 300 लोक की हे माहीत असताना म्हणजे स्वतःहून तर त्या आगीमध्ये उडी घेणार नाही, म्हणजे कुठे ना कुठे फसवणूक झालेली. आणि जर का त्यांना फसवायचं नसतं तर त्यांनी ऑफिस बंद का केलं, जर का त्यांना फसवायचंच नसतं तर त्यांनी आता मागच्या आठवड्यामध्ये त्यांची वेबसाईट का बंद केली. आणि जेव्हा ते कोर्टामध्ये येतात तेव्हा ते एकदम हाय क्लास वकील घेऊन येतात. जेव्हा ते कोर्टामध्ये येतात मग त्यांच्याकडे हे पैसे येतात कुठून, आणि ज्यांच्या नावावरती कंपन्या आहेत, म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझमचं बघायला गेलं तर ज्यांच्या नावावरती कंपन्या आहेत ते वसाहत किंवा वस्तीमध्ये भागातली राहणारी लोक आहेत. तुम्ही रिकव्हरीला जरी गेलात तरी त्यांच्या नावावर घरही असेल की नसेल ही मोठी शंका येते. म्हणजे याचा अर्थ काय की या लोकांच्या मध्ये जे काही एकत्रित आणून यांच्या नावावर कंपनी स्थापन करण्याचा प्रकार झालेला आहे, तो प्रकार कोणीतरी तिराहित मोठ्या, ज्याला राजकीय म्हणा किंवा दुसरं काहीतरी बॅकिंग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येऊ शकते. यांना बॅकिंग आहे, त्यांनी ही कंपनी चालू केली आणि अशा लोकांच्या नावावर कंपनी चालू केली की ते स्वतः अडकणार नाहीत, कंपनीचे पैसे त्यांना मिळतील आणि जर का रिकव्हरीसाठी या लोकांकडे कोणी गेलं तर रिकव्हरी होऊ शकणार. मग याच्याद्वारे तो आकार जर का मिळाला तर 100% पैसे परत येऊ शकतात. बरोबर, पण हे 50-50 चान्सेस आहे, म्हणजे पूर्णपणे तर आपण सांगू शकत नाही. बरोबर आहे. मला वाटतं हा विषय खरं म्हणजे खूप मोठा आहे, पण तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने एक जनजागृती आपण ज्याला म्हणतो, अवेअरनेस असतो, तो तुम्ही सांगितलेला आहे आणि अनेक लोक आज याच्यात अडकतायत. खरं म्हणजे यातनं 2 गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने समोर येतात, त्या म्हणजे आर्थिक साक्षरता नसणं आणि एक म्हणजे अतिघाई संकटात नाही, कुठेतरी क्विक मनी, मला जास्त पैसे पाहिजे, त्यामध्ये अडकवले जातात. पण खरंच आहे यामध्ये अडकू नये
आणि तुम्ही तुमच्या बँकेवर किंवा एखादा तुम्ही तुमचा आर्थिक क्षेत्रातलं जर कोणी सल्लागार असेल तर त्याच्याशी बोलूनच तुमचे पैसे गुंतवले पाहिजे, हे सुद्धा समोर येतं. आता यापुढे या 2 केसेसमध्ये काय होईल हे पाहणं खरं म्हणजे महत्वाचं आहे, कारण अनेक लोक यात अडकलेले आहेत. अजूनही अडकलेले असतील, ते भीतीने समोर आले नसतील, ते सुद्धा कदाचित समोर येतील. तुम्ही भीतीचं म्हणालात ना, हां. तर माझ्या काही पक्षकारांना जीवे मारण्याच्या, जी शेअर मार्केट मधली जी केस आहे, अच्छा. जीवे मारण्याच्या, अक्षरशः त्यांना मारून टाकू, रस्त्यावरून एकटे फिरलात, तर आता ते माझे काही पक्षकार आहेत, ते सोबत कोणीतरी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जात अच्छा. नाही. इथपर्यंत ही वेळ आलेली होती मध्ये, परंतु आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने टॅकल केलेलं आहे. बरोबर. मग तुम्ही जे भीतीच्या मार्गाने म्हणाला, तर ती गोष्ट अत्यंत बरोबर आहे. या गोष्टीमध्ये कोणी ना कोणी पैशांच्या हितसंबंध अडकलेले असतात, कोणी ना कोणी मध्ये यायचा प्रयत्न करू शकतं. परंतु जर का कोणी दर्शकांमधलं या केसेसमध्ये फसलेलं असेल, तर मला हे सांगावं असं वाटेल की एकदम निडरपणे जो काही पहिला आधी तुम्ही तुमचा ग्रुप करा. ग्रुप केला तर तुम्हाला धीर येईल, जीवात जीव येईल की बाबा आपण करतोय काहीतरी बरोबर करतोय. दुसरा, तुमचं नाही म्हणायला गेलं थोडा खर्च वाचेल. बरोबर. आणि तिसरी गोष्ट काय होईल की ग्रुप केल्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आरोपी आहेत, सह आरोपी आहेत, त्या सगळ्यांना एकत्रितपणे एका केसमध्ये घेता येईल. जर का तुम्ही टप्प्याटप्प्याने गेलात, ह्याला काळ खूप लागू शकतो. आणि होतं विषय काय, मी जसं MLM किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग मधली लोक याच्यामध्ये येतात, आणि जेव्हा म्हणजे तो व्यवसाय वाईट आहे असं नाही, तो त्या त्या कंपन्यांसाठी असेल, पण ती जेव्हा ह्या शेअर मार्केटच्या संदर्भातून कलेक्शन गोळा करायचं बघतात, तेव्हा हे आपल्याच नातलगांना, मित्रांना, आपल्याच जवळच्या व्यक्तींना फसवलेलं असतं. मग ही लोक काय म्हणतात, अरे नाही, तो आमचा मित्र आहे, तो आमचा पाहुणा आहे. साहेब, ते त्यांचं नाव टाकू नका, दुसऱ्यांचं काय करता येत असेल तर बघू. मग मला असं एक वकील म्हणून सांगा असं वाटतं की ज्या माणसाला डे 1 पासून माहिती होतं की बाबा हा फ्रॉड होणार आहे, डे 1 पासून माहिती होतं की जे बाबा XYZ या लोकांचे पैसे आपण घेतोय, आपल्याच नातेवाईकांचे घेतोय, तर त्यांच्याच बायका मुलांवरती आपण अन्याय करतोय. जे मला काका म्हणतात, मामा म्हणतात, जे मला कोणीतरी अजून काही म्हणत असेल, तात्या म्हणतात, त्याच भोळ्या बाबड्या मुलांवरती आपण अन्याय करतोय, हे पहिल्या दिवसापासून माहित होतं. तर मला हे जे विक्टिम्स आहेत त्यांना मात्र सांगायचंय की केस मध्ये त्यांचं नाव मात्र निश्चितपणे टाका. का तर त्याच्याशिवाय पूर्ण चेन होणार नाही, आणि त्याशिवाय अशी लोक जागेवरती येणार. खरंय. खरंच थँक्यू सो मच. खूप महत्त्वाच्या या केसेस होत्या आणि त्याविषयी तुम्ही माहिती सांगितली, आणि लोकांपर्यंत हे पोहोचणं खरं म्हणजे खूप गरजेचं आहे, कारण आज या घटना रोज घडतायत. म्हणजे रोज पेपरला एक तरी बातमी अशी असतेच. त्यामुळे याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं ही काळाची गरज आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि एवढी महत्त्वाची माहिती सांगितली. खरंच आकारतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. आणि प्रेक्षकांनाही सांगणार आहे की जर तुम्ही अशा ह्याच्यात अडकला असाल तर सर आहेत, सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर कुठेही घाई न करता किंवा अविचाराने कुठेही पैसा गुंतवू नका, कारण पैसा कमवायला खूप काळ लागतो, पण तो जायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि या घटना आपण रोज वाचतोय, त्यामुळे आपण जागरूक असणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि या गप्पा हा भाग तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. स्वतःची काळजी घ्या, आणि परत अशाच महत्त्वाच्या विषयासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. धन्यवाद.